नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आज 4 एप्रिल 2024 मराठी विषयाची जी इयत्ता 6वीची स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन 2023-24ची ही जी मराठी विषयाची परीक्षा झाली त्या परीक्षेचं प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा या ठिकाणी तोंडी चाचणी होती। पहा तोंडी चाचणीला 10 गुण होते। त्यामध्ये पुढील प्रसंगाविषयी तुझे मत सांग, तुझ्या घरात रोज सकाळच्या वेळी कोणकोणती कामे केली जातात याविषयी माहिती सांग। पहा आई स्वयंपाक करते, आम्ही सर्व भावंडे ब्रश करतो, आपले वडील गाईची धार काढतात। अशा पद्धतीचे जे सकाळच्या वेळी आपण कामे करतो ते कामे या ठिकाणी सांगायची होती। पहा संकटाच्या वेळी भ्रमणध्वनीचा वापर तू कशासाठी करशील ते सांग। इतरांना फोन करण्यासाठी मी मोबाईलचा वापर करेन। प्लास्टिकच्या पिशवीचा वापर बंद करणे का गरजेचे आहे याविषयी तुझे मत काय? तर प्लास्टिकच्या पिशव्या अविघटनशील असतात, त्यामुळे गटारे तुंबतात, त्यामुळे शहरामध्ये पाणी साचून राहते। म्हणजे आपल्या पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे, आपलं मत प्लास्टिकच्या पिशवीचा वापर बंद करण्यासंबंधीचं सांगायचं आहे। त्यानंतर खालील परिच्छेदाचे प्रगट वाचन कर। या ठिकाणी प्रगट वाचन करायचं आहे, मोठ्याने वाचायचा आहे हा परिच्छेद, त्याला 4 गुण आहेत। त्यानंतर इयत्ता 6वीतील कोणतीही एक कविता गाणे योग्य आरोह अवरोह साभिनय म्हणून दाखव। या ठिकाणी गाणं आपल्याला काय करायचं आहे, गाणं किंवा कविता या ठिकाणी काय करायचे आहे, अभिनयासह म्हणून दाखवायचे आहेत, त्याला 3 गुण आहेत। त्यानंतर लेखी चाचणी होती। पहा खालीलपैकी तू पाहिलेल्या कोणत्याही एका प्रसंगाबद्दल 8 ते 10 वाक्यात स्वतःच्या शब्दात वर्णन लिही। पहा आता मी या ठिकाणी मी पाहिलेला अपघात याच्याविषयी काय थोडक्यात वर्णन लिहिलेलं आहे। तर मी एकदा शाळेत जात होतो, अचानक रस्त्यावर एक मोठा अपघात झाला, त्यामध्ये एका व्यक्तीला खूप मार लागला होता। त्या व्यक्तीला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते। मी लगेच पळत जाऊन माझ्या वडिलांना घेऊन आलो आणि त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन गेलो। आमच्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले। त्या व्यक्तीने माझे विशेष आभार मानले, कारण की माझ्यामुळेच त्याचे प्राण वाचले होते। अशा पद्धतीचा आपण प्रसंग या ठिकाणी लिहू शकतो। त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील परिच्छेद काळजीपूर्वक वाच व त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही। गुण आहेत 5। या ठिकाणी हा जो परिच्छेद आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। पहा वरील परिच्छेदात मराठीशिवाय इतर कोणती भाषा आलेली आहे? त्याचं उत्तर आहे पहा हिंदी भाषा। त्यानंतर खेळताना तुझा पाय मुरगळला तर कोणत्या 2 घरगुती प्राथमिक उपाय करशील ते लिही। पहा या ठिकाणी पायाचा मुरगळा काढीन, पायाला तेलाने मालिश करीन, पायाची हालचाल होऊ देणार नाही, गरम पाण्याने शेकेन। अशा पद्धतीचे घरगुती उपचार आपल्याला पाय मुरगळल्यानंतर करायचे आहेत। त्यानंतर दुखापतीवर घरगुती उपाय करून आराम मिळाला नाही तर काय केले पाहिजे ते लिहा। पहा दवाखान्यात डॉक्टरांना दाखवले पाहिजे। त्यानंतर वरील परिच्छेदात अनेक म्हणी आल्या आहेत, त्यापैकी एक म्हण लिही, बुडत्याला काडीचा आधार। त्यानंतर प्रश्न 6वा आहे, खाली दिलेल्या वैभवची रोजनिशी वाच व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। गुण आहेत 3। पहा या ठिकाणी ही रोजनिशी वाचायची होती आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती। पहा तुला कोणता रानमेवा खायला आवडतो ते लिही। पहा या ठिकाणी मी लिहिले करवंदे, आवळकंटी या इत्यादी रानमेवा खायला आवडतात। सहलीला गेल्यावर तू सहल प्रतिनिधी म्हणून मुलांना कोणत्या 2 सूचना देशील ते लिही। पहा या ठिकाणी सूचना आहेत, सर्व मुलांनी आपल्या गटातच राहणे, बाहेरचे तेलकट पदार्थ खाऊ नये, आपल्या शेजारचा विद्यार्थी आल्याची खात्री करा। अशा पद्धतीच्या सूचना देणं गरजेचं आहे। त्यानंतर तुझ्या शिक्षकांनी सांगितलेले शब्द ऐक व लिही। या ठिकाणी पहा परीक्षा, सुविचार, सूचना, आशीर्वाद, मॉनिटर, फेब्रुवारी, ज्ञानदेव, भूगोल असे शब्द शिक्षक सांगतील आणि त्या पद्धतीने तुम्ही ऐकून लिहायचे होते। पहा त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी कोणत्याही एका घटना किंवा प्रसंग थोडक्यात लिही। पहा आता या ठिकाणी तुझ्या आजी आजोबा आई वडील किंवा नातेवाईकांनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणाची घटना, तुझ्या मित्राने मैत्रिणीने सांगितलेला एखादा गमतीदार प्रसंग, तुझ्या घरात घडलेला एखादा आनंददायी प्रसंग किंवा घटना। पहा आता मी तुझ्या घरात घडलेला म्हणजे आनंददायी प्रसंग किंवा घटना या ठिकाणी लिहिलेला आहे। पहा आता माझ्या भावाने इयत्ता 5वीमध्ये असताना नवोदय प्रवेश परीक्षा दिली होती, तेव्हा त्याचा नंबर नवोदय विद्यालयाला लागला, तेव्हा आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला होता। सर्व लोक त्याचे कौतुक करत होते, वेगवेगळ्या विभागातून त्याचा सत्कार होत होता, ते पाहून आम्ही देखील खूप खुश होतो। अशा पद्धतीचा आनंददायी प्रसंग या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं। विद्यार्थी त्या आपल्या कल्पनेने या ठिकाणी आनंददायी प्रसंग लिहू शकतो। पहा
त्यानंतर प्रश्न 9 होता, खालील सूचना फलक वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. गुण आहेत 3. पहा, हा जे सूचना फलक आहे ते सूचना फलक आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि त्यावर आधारित प्रश्न. पहा, पहिला आहे, चित्रकला स्पर्धेबाबत अधिक माहिती कुठे मिळणार आहे. पहा आता www.navtarunmoorbi.com या संकेतस्थळावर चित्रकला स्पर्धेबाबतची अधिक माहिती मिळणार होती. पहा, चित्रकला स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची मुदत किती दिवस होती, तर 11 दिवस. उत्तर किती आहे, 11 दिवस. त्यानंतर सीमा 31 जानेवारीला नाव नोंदणी करण्यासाठी गेली तर तिचे नाव नोंदणी होईल का, तर नाही, कारण की 30 जानेवारीपर्यंतच नोंदणी आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. पहा, खालील वाक्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. कंडक्टर म्हणाला, अहो आजोबा लवकर पैसे काढा. पहा, कंडक्टर म्हणाला स्वल्पविराम अहो आजोबा. पहा, दुहेरी उत्तरीय चिन्हामध्ये अहो आजोबा, त्यानंतर अहो आजोबा लवकर पैसे काढा, फुल स्टॉप आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. अशा पद्धतीचं वाक्य लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर खरंच सांगितलं का हे शकून अपशकून. पहा, खरंच सांगितले का हे शकून, या ठिकाणी संयोग चिन्ह, शकून अपशकून प्रश्नचिन्ह, अशा पद्धतीचं वाक्य लिहिणं गरजेचं होतं. त्यानंतर खालील सूचनेनुसार उत्तरे लिही. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाऐवजी त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरून वाक्य पुन्हा लिही. काय झालं समिंदर किनाऱ्यावर, काय झालं समुद्र किनाऱ्यावर, प्रश्नचिन्ह, अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. पहा, त्यानंतर खालील अपूर्ण परिच्छेदात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार वापरून परिच्छेद पूर्ण करा. गुण आहेत 1. अजय 8वी शिकणारा मुलगा, अत्यंत साधा सरळ आणि सहकार्य वृत्तीचा. अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही तो मैदान गाजवायचा. असं लिहिणं गरजेचं आहे होतं. पहा, मैदान गाजवायचा. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, तुझ्या परिसरातील पुढीलपैकी एका व्यक्तीविषयी 10 ते 15 वाक्यात माहिती लिही. पहा, डॉक्टर, शेतकरी, सफाई कामगार करणारी व्यक्ती आणि शिक्षक याच्या कोणत्याही एका विषयावरती काय करायचं आहे, 10 ते 15 ओळीमध्ये माहिती लिहायची आहे. पहा, आता मी शेतकरी याविषयी लिहिलंय. शेतकरी हा एक संपूर्ण जगाचा पोशिंदा, शेतकरी हा संपूर्ण जगाचा पोशिंदा असतो. शेतकरी नसता तर आपल्याला अन्नधान्य मिळाले नसते. माझे आईवडील देखील शेतकरी आहेत. शेतकऱ्याला खूप सारे कष्ट करावे लागते. शेतात कष्ट करून देखील आवश्यक तो मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी नाराज होतो, परंतु नव्या उमेदीने परत शेत कसतो. या शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव मिळणे ही काळाची गरज आहे, तरच आपला देश हा कृषीप्रधान देश असे म्हणता येईल. आज आपण पाहत आहोत की शेतकऱ्याच्या कोणत्याच मालाला रास्त भाव मिळत नाही. त्यामुळे काही शेतकरी कर्जबाजारी होतात व कर्जाला कंटाळून फाशी घेतात, हे आपण पाहिले आहे. त्यानंतर 13वा प्रश्न आहे, खालील उतारा वाच आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिही. पहा, या ठिकाणी हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा होता आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी खाली लिहायची होती. त्यानंतर पहा, वरील उतार्याचे किती परिच्छेद करता येतील. योग्य पर्यायाला गोल कर. या ठिकाणी 2 परिच्छेद करता येतील म्हणून पर्याय क्रमांक 1 ला गोल केलेलं आहे. त्यानंतर वरील उतार्यास समर्पक शीर्षक लिही. पहा, या उतार्याला समर्पक शीर्षक लिहिलंय मामाचे उपदेश किंवा हजरजबाबी बंड्या. त्यानंतर दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे लिही. पाऊस पडण्याच्या क्रियेशी संबंधित असणारे एक क्रियापद जसे बरसणे, पहा, कोसळणे, पडणे, अशा पद्धतीचे क्रियापद लिहायचे होते. पहा, त्यानंतर खालील वाक्य वाच. अधोरेखित शब्दाचे निरीक्षण करून क्रियापदाचा प्रकार लिही. गुण आहेत 1. क्रीडांगणावर मुले खेळू लागली. हे संयुक्त क्रियापद आहे. खेळू लागली हे काय आहे, संयुक्त क्रियापद आहे. खाली दिलेले वाक्य अपूर्ण वर्तमान काळातली. मी सिंहगड चढून गेलो. पहा, त्याचं मी सिंहगड चढत आहे हे वर्तमान काळातील, अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य आपल्याला लिहायचं होतं. पहा, त्यानंतर ई आहे, रिकाम्या जागी कंसातील क्रियापदाचे योग्य रूप वापरून परिच्छेद पूर्ण कर. गुण आहेत 2. उद्या परीक्षा संपेल. मी सुट्टीला गावाला जाईल. गावाला शेतात फिरेल. धान्याचे नमुने गोळा करेन. त्याची माहिती मिळवून ती वहीत लिहून ठेवेन. शाळेत गेल्यावर ती बाईंना दाखवेन. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे परिच्छेद पूर्ण करणं अपेक्षित होता. अशा पद्धतीने आज आपण संकलित मूल्यमापन 2 2023-24 ची इयत्ता 6वीची जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं उत्तरासह स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बरोबर उत्तर लिहिलेत का नाही याची खात्री करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरणार आहे. आणि हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर इतरांना शेअर करा. त्याचबरोबर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.